नवीन रिलीज झालेला एखादा हॉलिवूडचा भारी सिनेमा असो, हजारो रुपये किंमत असणारा GTA 5 सारखा पीसी गेम असो किंवा एखादं महागडं एडिटिंग सॉफ्टवेअर असो, हे सगळं अगदी फुकटात डाउनलोड करण्यासाठी आपण सर्वांनी आयुष्यात कधी ना कधी एका जुगाडाचा वापर केलाय. तो जुगाड म्हणजे टोरंट. इंटरनेटच्या दुनियेत टोरंट म्हणजे असा बाहुबली ज्यानं जगभरातील कॉपीराईट लॉ आणि मोठ्या कंपन्यांना अक्षरशः घाम फोडलाय. तुम्हाला माहितीच असेल की जेव्हा आपण एखाद्या वेबसाईट वरून गाणं किंवा सिनेमा डाउनलोड करतो आणि ती वेबसाईट सरकारने ब्लॉक केली तर तो सिनेमा मिळणं बंद होतो. पण टोरंटच्या बाबतीत असं कधीच होत नाही. जगभरातील सरकारे आणि पोलीस गेली 15 ते 20 वर्षे टोरंटला मुळासकट उखडून फेकण्याचा प्रयत्न करत आहेत. मोठ्या मोठ्या वेबसाईटवर बंदी घातली जाते, त्यांच्या मालकांना जेलमध्ये टाकलं जातं, पण तरीही टोरंट काही केलं संपत नाही. टोरंट नेमकं काम कसं करतं, त्यातलं सीडर लिचर हे काय असतं आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अख्ख्या जगाची ताकद लावून देखील टोरंटला कायमचं बंद पाडणं का शक्य नाहीये, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी रुपल आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, सो सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की नॉर्मल इंटरनेट डाउनलोडिंग कसं काम करतं. समजा तुम्हाला एक 5 GB ची फाईल डाउनलोड करायची आहे. सामान्य पद्धतीने ही फाईल एका मुख्य कॉम्प्युटरवर म्हणजे सर्व्हरवर साठवलेली असते. जेव्हा तुम्ही डाउनलोडवर क्लिक करता तेव्हा तुमचा कॉम्प्युटर त्या सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवतो आणि फाईल घेतो. याला क्लायंट सर्व्हर मॉडेल म्हणतात. पण यात एक मोठा प्रॉब्लेम आहे. जर एकाच वेळी लाखो लोकांनी ती फाईल डाउनलोड करायचा प्रयत्न केला तर त्या सर्व्हरवर प्रचंड लोड येतो आणि सर्व्हर क्रॅश होतो. जसं 10वी-12वीचा निकाल लागल्यावर बोर्डाची वेबसाईट हँग होते, अगदी तसंच. शिवाय काही कारणाने तो मुख्य सर्व्हर बंद पडला तर फाईल कायमची गायब होते. हाच प्रॉब्लेम सोडवण्यासाठी 2001 मध्ये ब्रॅम कोहेन नावाच्या एका अमेरिकन प्रोग्रामरने डोकं चालवलं. त्याने बिट टोरंट नावाचा एक नवा प्रोटोकॉल शोधून काढला. ब्रॅमचा विचार एकदम सोपा आणि क्रांतिकारी होता. तो म्हणाला, फाईल एकाच सर्व्हरवर ठेवण्यापेक्षा ज्या ज्या लोकांच्या कॉम्प्युटरमध्ये ती फाईल आहे त्या सर्वांनाच एकमेकांशी जोडून दिलं तर. आणि इथूनच सुरुवात झाली पीअर टू पीअर किंवा P2P नेटवर्कची. आता टोरंट प्रत्यक्षात काम कसं करतं हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा एका माणसाकडे एका मोठ्या पुस्तकाची 100 पानांची PDF आहे. तो माणूस ती फाईल एका सेंट्रल सर्व्हरवर न ठेवता टोरंटवर टाकतो. आता जेव्हा तुम्ही ती फाईल डाउनलोड करायला सुरुवात करता तेव्हा टोरंट त्या फाईलचे 100 छोटे छोटे तुकडे करतं. आता मजा पहा, तुमचा कॉम्प्युटर फक्त त्या पहिल्या माणसाकडून पूर्ण फाईल घेत नाही, तर ज्या इतर 10 लोकांनी ती फाईल डाउनलोड करायला लावली आहे तुमचा कॉम्प्युटर त्यांच्याकडूनही ते छोटे छोटे तुकडे घ्यायला आणि द्यायला सुरुवात करतो. म्हणजे समजा तुमच्याकडे पान नंबर 10 आलं असेल आणि दुसऱ्या माणसाकडे पान नंबर 15 आलं असेल तर तुम्ही त्याला 10 नंबरचं पान देता आणि त्याच्याकडून 15 नंबरचं पान घेता. हे सगळं बॅकग्राऊंड मध्ये आपोआप आणि प्रचंड वेगानं सुरू असतं. या प्रक्रियेत ज्यांच्याकडे पूर्ण 100 पानांची फाईल डाउनलोड झाली आहे आणि जे ती फाईल इतरांना देत आहेत त्यांना सीडर्स म्हणतात, आणि जे लोक सध्या फाईल डाउनलोड करत आहेत म्हणजे ज्यांच्याकडे फाईल अपूर्ण आहे त्यांना लीचर्स म्हणतात. टोरंटवर जेवढे जास्त सीडर्स असतील तेवढ्या जास्त कम्प्युटरवरून तुमच्याकडे फाईलचे तुकडे येतात आणि तुमची डाउनलोडिंगची स्पीड रॉकेट सारखी वाढते. ब्रॅम कोहेनने खरं तर हे तंत्रज्ञान मोठ्या फाईल्स फास्ट डाउनलोड करण्यासाठी बनवलं होतं. पण 2003 मध्ये स्वीडनच्या काही तरुणांनी याचा वापर करून द पायरेट बे नावाची वेबसाईट सुरू केली आणि इथूनच इंटरनेटवर खऱ्या अर्थाने पायरेसीचा महापूर आला. या वेबसाईटवर हॉलिवूडचे चित्रपट, नवीन गाणी, हजारो डॉलर्सचे सॉफ्टवेअर्स मोफत मिळायला लागले. टोरंटच्या सहाय्याने जगभरातील लाखो लोक एकमेकांना फुकटात फाईल शेअर करू लागले. यामुळे सिनेमा आणि म्युझिक कंपन्यांचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होऊ लागले. मग सुरू झाला पोलिसांचा आणि टोरंट साइट्सचा पाठशिवणीचा खेळ. हॉलिवूडच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी पायरेट बेच्या सर्व्हर रूमवर धाडी टाकल्या, त्यांचे कम्प्युटर्स जप्त केले आणि त्यांच्या संस्थापकांना जेलमध्ये टाकलं. बातमी आली की आता टोरंट कायमचं संपलं. पण आश्चर्य म्हणजे अवघ्या काही तासातच ती वेबसाईट दुसऱ्या देशाच्या डोमेनवरून पुन्हा जिवंत झाली. कंपन्या एक वेबसाईट ब्लॉक करायच्या आणि टोरंट वाले त्याचे 10 नवीन प्रॉक्सी आणि मिरर साइट्स बनवून लोकांसमोर आणायचे. आणि हा खेळ आजही तसाच सुरू आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न की एवढ्या मोठ्या टेक कंपन्या आणि सरकारे मिळूनही या टोरंटला कायमचं डिलीट का करू शकत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे टोरंटचं डिसेंट्रलाइज्ड नेटवर्क. टोरंट फाईल्स कोणत्याही एका विशिष्ट सर्व्हरवर किंवा एका देशात नसतात. त्या फाईल्स जगभरातील लाखो लोकांच्या कम्प्युटर्समध्ये म्हणजे ज्यांनी ती फाईल आधीच डाउनलोड केली आहे त्यांच्या कम्प्युटरमध्ये विखुरलेल्या असतात. जोपर्यंत जगातला शेवटचा माणूस ती फाईल सीड करणं थांबवत नाही तोपर्यंत ती फाईल इंटरनेटवरून डिलीट करणं कोणत्याही सायबर पोलिसांना किंवा हॅकरला शक्य नाही. थोडक्यात सांगायचं तर टोरंट बंद करायला तुम्हाला कोट्यवधी लोकांचे वैयक्तिक कम्प्युटर्स बंद पाडावे लागतील, जे की अशक्य आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टोरंट हे तंत्रज्ञान बेकायदेशीर नाहीये. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. टोरंट म्हणजे फाईल पाठवण्याचा फक्त एक रस्ता आहे.
जसा महामार्ग बेकायदेशीर नसतो, पण त्यावरून जर कोणी चोरीचा माल घेऊन जात असेल तर तो माल आणि तो चोर बेकायदेशीर असतो. अगदी तसंच टोरंटचा वापर करून अनेक कायदेशीर गोष्टीही शेअर केल्या जातात. उदाहरणार्थ अनेक लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम्स, मोठ्या विद्यापीठांचा रिसर्च डेटा आणि सरकारी फाईल्स आजही अधिकृतपणे टोरंटद्वारे शेअर केल्या जातात, कारण यामुळे त्यांचे सर्व्हरचे पैसे वाचतात. त्यामुळे तंत्रज्ञान म्हणून टोरंटवर बंदी आणता येत नाही, फक्त चोरीच्या फाईल शेअर करण्यावर बंदी आहे. तर मित्रांनो, ही होती कहाणी इंटरनेटच्या जगातल्या अशा एका क्रांतीची जिने फाईल शेअरिंगची व्याख्याच बदलून टाकली. आजकाल नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम सारख्या OTT प्लॅटफॉर्म्समुळे आणि स्वस्त इंटरनेटमुळे टोरंट वापरणाऱ्यांची संख्या थोडी कमी झाली आहे. लोकांना आता डाउनलोड करून पाहण्यापेक्षा डायरेक्ट स्ट्रीम करून पाहणं सोपं वाटतं. पण तरीही इंटरनेटच्या अंडरग्राऊंड जगात टोरंट आजही जिवंत आहे आणि तितकं शक्तिशाली आहे. मित्रांनो, तुम्ही आयुष्यात कधी टोरंटचा वापर केला आहे का? तुम्ही पहिल्यांदा टोरंटवरून कोणता सिनेमा किंवा गेम डाउनलोड केला होता हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.